नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर व्यापारी को गोली मारकर लूटे 50 लाख रुपए। व्यापारी की हालत चिंताजनक। ऑरेंज सिटी नागपुर में जरीपटका थाना क्षेत्र के कड़बी चौक पर बीती रात हुई लूट की सनसनीखेज वारदात से पुलिस के हाथ पैर फूल गए। बाइक सवार दो लुटेरों ने दोपहिया पर सवार व्यापारी को बीच सड़क पर रोका। पहले उसके चेहरे पर कोई स्प्रे फेंका और एक के बाद एक 3 राउंड फायर कर दिए। फिर जख्मी व्यापारी से 50 लाख रुपए लूटकर आरोपी फरार हो गए। इस वारदात से स्थानीय नागरिकों में भी दहशत फैल गई है। रजनी विहार में कोसाबाग निवासी राजू रूपचंद दीपानी 43 वर्ष कड़बी चौक के समीप ही अनाज का कारोबार करते हैं। इसके अलावा अन्य व्यापारियों से पैसा जमा करने का भी काम करते हैं। पिछले 2 से 3 दिनों में उन्होंने अलग अलग व्यापारी से पैसा जमा किया। बुधवार की रात 8:30 के दौरान अपनी दुकान से नोटों के बंडल से भरी बैग लिए अपनी मोपेड के हैंडल पर बैग टांग कर घर की ओर जा रहे थे। कड़बी चौक के समीप SBI ATM के पीछे बाइक पर सवार 2 आरोपियों ने उनका रास्ता रोका। पिछली सीट पर बैठे आरोपी ने उनके चेहरे किसी रासायनिक पदार्थ का स्प्रे मार दिया। कुछ सेकंड के भीतर ही आरोपियों ने उन पर फायरिंग शुरू कर दी। एक के बाद एक गोली चलाने लगे। राजू दीपानी को कंधे, पीठ और पैर पर 3 गोलियां लगी। लुटेरे उनका पैसे से भरा बैग छीनकर भाग निकले। गोलियां चलने से स्थानीय नागरिक दहशत में आ गए। राजू को उपचार के लिए मानकापुर के निजी अस्पताल में भर्ती किया गया है। खबर मिलते ही पुलिस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल, ज्वाइंट कमिश्नर नवीन चंद्र रेड्डी, पुलिस उपायुक्त निकेतन कदम और क्राइम ब्रांच की अलग अलग टीम जरीपटका पुलिस मौके पर पहुंची। पुलिस अधिकारियों ने अस्पताल पहुंचकर राजू से जानकारी ली। पुलिस का अनुमान है कि राजू पर देशी बनावट की पिस्तौल से हमला किया गया है। जितने पास से लुटेरों ने उन पर गोलियां दागी हैं। यदि इम्पोर्टेड हथियार होता तो हानि बहुत ज्यादा हो सकती थी। संदेह है कि टिप के आधार पर वारदात को अंजाम दिया गया है। राजू के साथ काम करने वाले 2 कर्मचारियों से भी पुलिस पूछताछ कर रही है। इसके अलावा परिसर में लगे CCTV कैमरों की मदद से आरोपियों का सुराग लगाने का प्रयास किया जा रहा है। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। काल संध्याकाळी साधारण 7:45च्या सुमारास राजीव रूपचंद दीपानी जे कोसाबाग मध्ये राहणारे आहेत आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस आहे 10 नंबर पुलियाजवळ त्यांचं ऑफिस आहे। त्यांचं ग्रेन मर्चंट आहे, ते ट्रेडर्स आहेत, धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे त्या निमित्ताने कॅश खूप असते। तर 7:45च्या संदर्भात ते घरा ऑफिसची कॅश घेऊन साधारण 50 लाख रुपये कॅश त्यांच्या चामडी बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेले असताना बाईकवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं। पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यामुळे ते त्यांचा बॅलन्स घेऊन ते साईडला झाले। त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे। सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अनफिट दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। 2 मोटरसायकलवर आलेले 2 इसम आहेत। स्प्लेंडर, काळ्या रंगाची स्प्लेंडर आहे असं प्राथमिकदृष्ट्या फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण 3 राऊंड फायर केले, त्यापैकी एक त्यांना आपल्या राऊंड लागलेला आहे। 3 राऊंडच्या पुंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय जॉईंट CP, ऍडिशनल CP क्राइम, ऍडिशनल CP नॉर्थ रिजन साहेब, नंतर DCP, ACP साहेब या स्वतःने सगळ्यांनी भेट दिलेले आहेत। माननीय DCP झोन 5 साहेब आणि ACP बंदिवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। जरीपटका पोलिसांचे दोन्ही DB टीम तसेच ACP जरीपटका डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या DB टीम्स या आरोपींचा शोध घेणं चालू आहे। CCTV तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास करीत आहोत। जखमी आहे ते प्रकृती स्थिर आहे। गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे, परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या गोळीबाबतचं स्कॅनिंग करून त्यांचा पुढील उपचार चालू आहे, परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे। नाही तर कारण बंद का आहेत याबाबत ते प्रशासकीय बाब आहेत, त्याबाबत मी बोलू शकत नाही, परंतु जे या कॅमेरे उपलब्ध आहेत, खासगी असतील किंवा शासकीय असतील, जे उपलब्ध कॅमेराचा आम्ही तपासणी करून आम्ही पुढील तपास करीत आहोत।